संपूर्ण माहिती घेऊन मी पटलावर आणि आपल्याला वैयक्तिक देतो. 93 ची सूचना सत्यजित तांबे. शासनाने निवेदन करावे. सूचना अशी आहे की राज्यातील 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत आता 97च्या जी अल्पकालीन चर्चा आहे त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य श्रीकांतजी भारती. सभापती महोदय, अल्पकालीन चर्चा या अंतर्गत आज अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाला मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. सभापती महोदय, जगामध्ये विश्वामध्ये आज सगळ्यात जास्त परिणाम समाजाच्या सगळ्या व्यवस्थांवर जर कोणाचा होत असेल तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा आहे. सभापती महोदय, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की आज समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इन फार्मिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इन एज्युकेशन, इन्फ्लुएन्स इन प्रामुख्याने मॅनेजमेंट, अशा सगळ्या विषयाच्या संबंधात जबरदस्त परिणाम सभापती महोदय या आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा आला आहे. सभापती महोदय, खरं पाहिलं तर हा विषय इतका मोठा आहे आणि त्याचा परिणाम इतका विचित्र आहे की आता जगामध्ये हा येणारा विषय समाजात विचार करणारे घटक हे कशा पद्धतीने घेतील याच्यावर ही क्रांती होणार आहे की अडचण होणार आहे असं ठरणार आहे. सभापती महोदय, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की ज्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विषय जगामध्ये सुरू झाला त्यावेळेस प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये या संबंधातली सुरुवात अधिक गतीने झाली आणि जशी सुरुवात झाली तसं तिथे ऍसेट पण निर्माण झालं आणि तसे प्रॉब्लेम पण निर्माण झाले. मी सभापती महोदय आवर्जून याचा उल्लेख करीन की आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा विषय कोणी नकारात्मक घेऊ नये, कोणी नकारार्थी घेऊ नये. तो जर योग्य पद्धतीने जर घेतला तर त्यामधनं समाजामध्ये क्रांती निर्माण होईल. सभापती महोदय, मी सगळ्या विषयांवर प्रामुख्याने जाणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इन टेक्निकल सेक्शन, इन मॅनेजमेंट, इन फार्मिंग, इन ॲग्रिकल्चर या विषयात मला जायचं नाही. आदरणीय मंत्री महोदय या विषयामध्ये अभ्यास करणारे आहेत. पण मी छोटासा अनुभव आणि छोटासा मुद्दा प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इन एज्युकेशनच्या विषयात मांडणार आहे. सभापती महोदय, काही दिवसापूर्वी न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली, अलार्म बाय द AI चॅटबॉट्स, युनिव्हर्सिटीज स्टार्ट रिवॅम्पिंग दे टीच. ही न्यूयॉर्क टाइम्सची हेडलाईन. सभापती महोदय, न्यूयॉर्क स्कूल बॅन चॅट जीटीपी अमाइड द चीटिंग वरीज, ही CNETची हेडलाईन. आणि प्रोफेसर कॅचेस स्टुडंट चीटिंग विथ द चॅट जीटीपी, आय फील ऑब्जेक्ट टेरर. न्यूयॉर्क टाइम्सची बातमी. आणि केवळ हे विदेशामध्ये नाही सभापती महोदय, तर केरळमध्ये काही दिवसापूर्वी एक मोठी बातमी आली आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा आली. सभापती महोदय, केरळ IRS नावाची एक AI टीचर निर्माण करण्यात आली तिरुअनंतपुरमच्या KTC शाळेमध्ये. त्या शाळेमध्ये AI टीचर आल्यानंतर काही चांगल्या गोष्टी नक्कीच घडल्यात, पण बरोबरीने एका विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आली आणि अख्खा समाज हादरून गेला. तो विद्यार्थी असं म्हणतो, वी विल सी दिस टीचर, AI टीचर ॲज अवर ओन रियल टीचर. सभापती महोदय, भारतीय शिक्षण प्रणाली जी आहे त्या शिक्षण प्रणालीमध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्या प्रज्ञाचक्षू आहे त्या प्रामुख्याने सृजनाच्या असतील, तर्काच्या असतील, अशा सगळ्या प्रज्ञाचक्षू विकसित करण्याची परंपरागत शिक्षण पद्धती ही समाजामध्ये होती गुरुकुलाच्या माध्यमातून. आपल्या सगळ्यांची कल्पना आहे की ज्यावेळेस टेक्नॉलॉजी आली, म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस कॅल्क्युलेटर आलं तर मुलांचे पाढे पाठ करण्याची व्यवस्था बंद होऊन गेली, ते प्रज्ञाचक्षू नाकारला गेले. सभापती महोदय, आपल्या सगळ्यांची कल्पना आहे की ज्यावेळेस पूर्वी STD-PC होते त्यावेळेस आपल्या सगळ्यांना नंबर पाठ होते, नाव पाठ होते, पण जसा मोबाईल आला तसा तो प्रज्ञाचक्षू जो निर्माणाचा होता, जो सृजनाचा होता, जो तर्काचा होता, तो बंद केला गेला. सभापती महोदय, मला या विषयात फार बोलायचं नाही आहे, पण एज्युकेशनच्या विषयामध्ये विचार करणारे जेवढे केवढे समाजातले तज्ञ आहेत. मी सभापती महोदय काही दिवसापूर्वी नागपूरला जाऊन आलो. नागपूरला शिक्षण या विषयात
येणारे नवे आव्हान सकारात्मक घेत पण शिक्षणाचा प्राण न गमावता विचार करणारे एक प्राचार्य ठोंबरे मला भेटले. ते असं म्हणाले की शिक्षण क्षेत्रामध्ये सभापती महोदय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वागतच आहे, पण ते येत असताना जोपर्यंत एआयच्या विषयातलं शिक्षणाचं धोरण ठरवलं जाणार नाही, त्याच्या मर्यादा ठरवल्या जाणार नाही, तोपर्यंत पुढे मागे जो ब्लास्ट शिक्षण क्षेत्रामध्ये होणार आहे तो थांबवला जाणार नाही. सभापती महोदय, मला असं वाटतं की हे महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह आहे. अशा येणाऱ्या सगळ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची सामर्थ्यवान शक्ती या सभागृहामध्ये आहे. इथे शिक्षक आमदार आहे, शिक्षण क्षेत्रात विचार करणारे लोक आहेत. मला सगळ्यांना विनंती करायची आहे की या सगळ्या विषयातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचं धोरण, म्हणजे सभापती महोदय, मी मागच्याही सभागृहामध्ये असं म्हटलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सी डोळ्यासमोर ठेवून जोपर्यंत एज्युकेशन मधला करिक्युलम विकसित केला जाऊ शकत नाही तोपर्यंत या विषयातल्या अपॉर्च्युनिटीज आपला विद्यार्थी ग्रॅब करणार नाही. म्हणजे एकीकडे करिक्युलम विकसित करावं लागेल आणि सेम टाइम येणारं जे आव्हान आहे त्यातनं मुलांच्या प्रज्ञाचक्षू विकसितच झाल्या पाहिजे, त्या मारल्या गेल्या नाही पाहिजे, याची काळजी घ्यावी लागणार आहे. सभापती महोदय, मला असं वाटतं की प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सी सारखा नवा विषय, हे एक नवं आव्हान आपण सगळ्यांनी सकारात्मक घेऊन सरकारने या विषयामध्ये प्रामुख्याने एज्युकेशनच्या विषयामध्ये शिक्षण तज्ञ असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचे प्रोफेशनल्स असतील, चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतील आणि पेरेंट्स रिप्रेझेंटेटिव्ह असतील, अशांची एक कमिटी जर घोषित केली तर याचे एक नीट धोरण आपण समाजाला देऊ आणि त्यातनं शिक्षणाच्या विषयातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचं येणं ही एक क्रांती ठरेल. आणि केवळ या सेक्शनमध्येच नाही सभापती महोदय, आपण सगळेजण नेव्हिगेशन अनुभवतो, आपण सगळेच जण बायोटेक्नॉलॉजीच्या विषयामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वागत करतोय. मला असं वाटतं की ओव्हरऑल आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणून एक समग्र धोरण महाराष्ट्रामध्ये सरकारने आणावं आणि त्यासाठी मी मंत्री महोदयांना आवाहन करणार आहे की या क्षेत्रातले तज्ञ एकत्र करून एक धोरण ठरवून महाराष्ट्रामध्ये समाजाच्या समोर हे धोरण आणावं. मी सरकारचंही मनपूर्वक अभिनंदन करतो, माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की हा विषय आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने सकारात्मक रिस्पॉन्स या विषयाला दिला आणि अशी जी आमच्या या विषयात तुमच्याकडनं जास्त अपेक्षा आहेत, कारण हा विषय समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. शिक्षण क्षेत्र तुम्हाला माहिती आहे, समाजातल्या विभिन्न क्षेत्राचा तुमचा अनुभव आहे. एक चांगलं एआय धोरण महाराष्ट्राला मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. सभापती महोदय, सर्वात प्रथम तर मी सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन पण करतो. खऱ्या अर्थाने मला याच्यावरनं अन्य कुठलंही मूल्यमापन किंवा टीका टिप्पणी न करता चर्चाही